सोलापूर जिल्ह्यातील जे आहेत ते सर्व नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहेत त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या आहेत. सध्या करमाळा नगरपालिकेच्या जे निवडणुका पार पडल्या त्यानंतर जे करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील जे मुलींचं वसतिगृह आहे या ठिकाणी जे आहेत त्या या ईव्हीएम मशीन जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो की पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो कडकट असा बंदोबस्त ठेवण्यात आला. यामध्ये जे आहेत ते पोलीस प्रशासनाचे तसेच नगरपालिकेचे असे एकूण 10 कर्मचारी आहेत. यामध्ये सशस्त्रधारी जे कर्मचारी आहेत ते देखील आहेत. यामध्ये जे जवळपास जे आहेत ते 7 सीसीटीव्हीची नजर जी आहे ती या ईव्हीएम मशीन वरती असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तसंच यावेळी करमाळ्यामध्ये जी आहे ती तिरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये करमाळा शहर विकास आघाडी हे देखील नव्यानं या निवडणुकीमध्ये उतरलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. या ठिकाणी करमाळा शहर विकास आघाडीचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत ते देखील या ठिकाणी येऊन भेट देतात. करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो की त्यांचा जो एक खाजगी वैयक्तिक जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेरा देखील त्यांनी या ईएमओच्या मशीन ज्या ठिकाणी ठेवल्या त्यावरती त्या सीसीटीव्हीची नजर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. करमाळा शहर विकास आघाडीचे एक प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, तुमचं नाव काय आणि हा सीसीटीव्ही कशामुळे बसवला गेला आहे? माझं नाव सुयश खडके. मी करमाळा शहर विकास आघाडी पक्ष याचा प्रतिनिधी व प्रवक्ता म्हणून इथे आलेलो आहे. हा सीसीटीव्ही आमचा असं नाहीये की प्रशासनावर विश्वास नाहीये किंवा काय. हा सीसीटीव्ही आम्ही आमच्या सेफ्टीसाठी व कोण येतंय कोण जातंय यासाठी आम्ही फक्त लावलेला आहे. बाकी काही कारण नाहीये त्याचं. कशा पद्धतीने पहारा राहतोय, कसं तुमचं इथलं नियोजन राहतंय? इथे आमची मुलं म्हणजे येऊन जाऊन करतात इथं मुले, किंवा मी स्वतः माझं घर इथे आहे. मी इथं येऊन चेक करून जातो की कसं काय. इथं असलेले सर्व कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी रोज तपासणी करतात व कर्मचारी जे आहेत ते अहोरात्र आपली अहोरात्र इथं पहारा देतात व सशस्त्रधारी जे आहेत ते आतमध्ये 8-8 तासाची माझ्या अंदाज त्यांची बॅच आहे. मग 8-8 तासाच्या अंतरात ते त्यांचा पहारा देतात. याच्यामध्ये काय सीसीटीव्ही बसवण्यामागचं कारण नेमकं काय तुम्हाला, म्हणजे काय वेगळं जाणवलं होतं काय त्याचं काय? आम्हाला काही वेगळं जाणवलं नाही. जसं आमचं इलेक्शन झालंय व जशी तारीख पुढे गेली 12 वाजता कळलं की 21 तारखेला होणार आहे, म्हणून आम्ही हा सीसीटीव्ही लावलेला आहे. बाकी काही कारण नाही आहे त्याचं. नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते आमचा प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे. परंतु या ठिकाणी कोण अधिकारी येतात, कशा पद्धतीने तपासणी केली जाते याची देखील आम्हाला माहिती असावी म्हणून जे आहे ते करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून हा जो एक खाजगी सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो या ठिकाणी बसवण्यात असल्याची माहिती जी आहे ती त्यांच्या उमेदवार प्रतिनिधींनी यावेळी दिलेली आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.